नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट आणि पचायला हलकी अशी आळूची पातळ भाजी। ही आळूची पानं आहेत, त्याचे मागचे देठ जरा जाड आहेत, ते सगळे काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे पानांचे मागचे देठ मी काढून घेते। अशा प्रकारे आळूच्या पानांचे सगळे देठ काढून घेतलेले आहेत। ही एकूण 12 पानं आहेत, ती आपण चिरून घेऊया। ही आळूची पानं मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यात ती 10-15 मिनिटं ठेवली होती। भाजीसाठी आळूच्या पानांची देठ पण घ्यायची, त्याच्यावरची अशी साल आहे ती संपूर्ण काढायची देठांची। आळूची भाजी आठवड्यातून एकदा खायची, पोट साफ राहतं। चला, भाजी बरोबर आपण त्या आळूच्या पानांचे देठ आहेत ना, ती पण चिरून घेऊया। अशा प्रकारे आपली आळूची पानं आणि देठ चिरून झालेली आहेत, ती आपण शिजायला ठेवूया। पहिल्यांदा आपण त्यामध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती टाकूया। आणि ती धुवून घेऊया। आता भाजी आणि ती देठ सगळे कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवूया। आणि शेंगदाणे आहेत ना, ते पण आपण त्यामध्ये भाजीत टाकण्यासाठी घालूया। आणि पाणी भाजीला थोडंसंच घालायचं, पाणी जास्त नाही घालायचं। भाजी पुरेल इतपतच पाणी घालायचं। भाजीला थोडंच पाणी घातलेलं आहे, त्यात आपण शिजायला ठेवूया आणि 5-6 शिट्ट्या करून घेऊया। आपली भाजी अशी छान शिजलेली आहे बघा। त्यामध्ये आता आपण परत एकसारखं करून घेऊया। 2 चमचे आपण डाळीचं पीठ घालूया आणि ते एकसारखं करून घेऊया। त्यामध्ये एकसारखं करून झालेलं आहे। आता आपण फोडणी घालूया भाजीला। मी गॅस चालू केलेला आहे, त्यावर तेल ठेवलेलं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा लसूण कुटूया। त्यामध्ये जिरे टाकूया। मिरची टाकूया। हिंग टाकला। ठेचून लसूण टाकला की छान लागते चव भाजीची। परतूया। लसूण छान तळून झालेला आहे।
त्यामध्ये आपण हळद टाकूया. फोडणीचा छान वास येतोय. त्यामध्ये आपली आळूची भाजी टाकूया. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकलं परत एकदा हलवून घेऊया. मीठ सगळीकडे लागेल. चिंचेचा कोळ केलेला आहे त्याचं पाणी टाकूया. आणि एवढा हा गुळ आहे ते पण टाकूया. म्हणजे आळू काय आळू खवखवणारे असते ना, ते खवखवत नाही म्हणून चिंचेचा कोळ आणि गुळ टाकतात आळूच्या भाजीला. आळूच्या भाजीला आळूचं फतफद सुद्धा म्हणतात. आळूची भाजी ही आपली तयार झालेली आहे. ही भाजी गरम गरम भाताबरोबर भाकरी सोबत खूप चविष्ट लागते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.